एवढी नखा भरले आहे ते. ही नखा आहेत काय? हा, ही एक नखा हे पाय थांबा. अख्ख्या इटा परे सांगत राहून दे. सांग साहेब बिबाला येथून घेतो आणि होठो उड्या ही मारत. नखा आहेत काय? हा, ही नखा तर साहेब बी नाही कोणीच नाही इथे. तोंडालाच भिडला हा म्हातारी कुठं तुमचं काय काय नुकसान केलंय? माझं तर 2 कोंबड्या आणि 4 कोंबडं, एक कारवड खाली. एक कारोड म्हणजे पोरगा कुठे आहे त्याच्यावर हे केलेलं पोरगा तो? तर साडाच गेला. तो पोरगा इथून 5 वाजता आला एवढूकशा ना. तर एकच कोंबडी आहे. तुम्ही सांग बा एकच आहे. जा रे कपडे उतारलं आणि ते तिथं त्या पोरचं ते आईना जवळ बसेल होते तिथं होते असं. तिथं. ते पोराने पाहिलं. आई बोलतो काय बसलाय पका मोठा डोका आहे. तर मी अशी धावत त्याला बोलवला ये इकडं. आणि ह्या पोर आणि ती पोर हे इथं वरचं नेलं. तर ती त्यांना मी बोललो आणि त्या पोराला गावात पाठवला होता. ते पोरा गावातले आले आणि तो वाघ अडकला. पोकारच नेला मागाच येतात हो येत. हे नखा आहेत काय त्याची? हा, ही नका ते येतोच नाही ना येत माझ्या जवळ साहेब म्हणशी पाय. असं. थांबा मी साहेबांना घेऊन येतो आज. मोठा आहे ना. मावशी तुमचं नाव काय? जीवली बपन वाघ. राहणार कुठले तुम्ही? इथेच पटकीचा पाडा. पटकीचा पाडा. तुमचं वय तरी किती आहे? आता अंदेशीला 50-55. हा, काय काय तुमचं कधीपासून वाघ येते तुमच्याकडे? लय 2 महिने झालं. 2 महिने आलं. कोणीच हे करत नाही का त्याच्यावर? हा, लय फोकार तेवढाच. बाकी फॉरेस्ट वाले वगैरे काही तुम्हाला हे हेल्प करत नाही का? नाही नाही ना. नाही. चालेल. आणि किती नुकसान केलंय तुमचं आतापर्यंत? काय काय खाल्लंय? ते कोंबडीच खाल्ल्यात 6. 6 कोंबडी कुठे कुठे बसायचे ते? इथं ती एक कोंबडी आणि अशी ओढली पचक्या ओढली पिला हा. आणि एक आरत कोंबडा. असं. हा, आणि एक लग्न इथं बसायची. हे इथं बसायची. इथं बसायचे काय? हा, इथं बसायची ती अंड्यावरची. असं तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं ना वाघच होता तो? हो हो. असं असं. मग ती पोरात एवढी धावली आणि फोकारला हे असं. इकडं. तुम्हाला फॉरेस्ट मधून काहीच भेटत नाही काय? कोण येतच नाही काय ते? हा, तुमचं घर? इकडेच आवडते भाजी तोंडा सांगला नाही काय माणूस खायचं तर आम्ही वाघ धरू म्हणजे आम्ही खाला. मग तुमचीच बायका पोरा होय रानात आम्ही ठेवा येत हे इथं वाघ बसेल. हा. हा, इथं काय? मग आणि ते काय बोलतात का तुमच्या माणसाने वाघ खाल्ला? नाही वाघ वाघाने जर तुम्हाला खाल्ला तर आम्ही वाघ पकडू. भरपाय द्या. म्हणजे तुम्हाला खाल्ला तर वाघ पकडून, नाही तर मग तसं नाही पकडणार. तसं नाही. मग माझा डोका फिरला माझे पुढा या तुम्ही जरा. ते साहेबांचं काय नाव तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही का? चालेल चालेल. तो साहेब नाही सांगत शिपाई सांग. शिपाई ना. चालेल चालेल. म्हणजे कसे पगार आमची ही होती. माझ्या घरून बाहेर जायची. करून खायचा घर झाला. इकडनं वाघ येतो ना खाल ना? नाही, इथून असा पण येतो. असं असं. असं ह्या होते खासत हे एवढा असं असं. दादा इथे या गावाचं नाव काय? करीचा पाडा. आणि तुमचं नाव? सोमा पांडू भवर. आणि वय काय तुमचं? वय 40. 40. आणि कधी बोलता तारीख काय होती वाघ तुमच्या घरात आलेल तेव्हा? 6 तारखेला संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे आता कालची कालची 6 जानेवारी 6 जानेवारी 2006. हा. तर रात्री किती वाजता आलेल काय? 6:30ला चालता तो इथे. 6:30ला. हा, आणि कुठनं आलेल तो? तो इथून असा इकडनं आला आणि इथं खिडकी वासा राहिला तर या करून असं लोंबूनच हा, तुम्ही असं म्हणजे त्याला प्रत्यक्ष बघितलं ना? हा, प्रत्यक्ष असं. आणि काय काय खाल्लं? तुमची काय काय नुकसान केली? ते नुकसान तर आता ते काय इथं झपटी पेटवली ती. हा हा तर ते इथं बघायचं तो येऊन. हा. तर तेवढ्या दिवसात आम्ही आलो असं इथं समोर. बरोबर. समोर आलो तसे तो नंतर मग लगेच तो खाली तिकडे पळाला. खाली तिकडे पडला. हा. तरी किती हाईट असेल त्याची? किती उंच असेल तुमचा अंदाज? उंच असेल तरी 2 फुटाचे वरतीच असेल. एवढा कसा आहे? एवढा आहे काय? एवढा काय.
मग तसं फॉरेस्ट वाल्यांना तुम्ही कळवलेलं का कधी? फॉरेस्टवाल्याला नाही कळवलं ते, पहिला कळवलं तर हा ते म्हणजे आता काल आलेले ते माहिती नाही त्यांना, हा त्यांना पण माहिती ते काय ऍक्शन घेत नाही काय? येत नाही ते काय, आता एवढे लांब येत गाडी रस्ता नाही काय नाही, मग ते असंच तेवढे लांब बोलतो जायचा, गाड्या येत नाही असं. गाड्या असं असं. त्याच्यामुळे चालेल, म्हणजे आता तुमच्या डायरेक्ट खिडकीपर्यंत डायरेक्ट घरापर्यंत आले. हो डायरेक्ट इथं घरात आला तर म्हणजे इथं समोर, आता इथं समजा स्वयंपाक होतो, हा, मग बरोबर. इथं म्हणजे तुमचे ते हा. बायको वगैरे इथे स्वयंपाक करत स्वयंपाक असतात, करताय. मग तिथे लहान येऊन मुलं तो- बसत असतील इथे. हा. तर डायरेक्ट इथे येऊन लोंबाकला तो. असं हा मग तसंच वरडली ती, तसंच पळाला तो तिथे. असं. चार 5 टाइम फोकारला असं असं इकडनं कधी इकडनं- काल रात्री का? काल रात्री तो यायचा असा, हा इकडनं फोकारला की तिकडं पळायचा, तिकडनं इकडे चढायचा, परत यायचा असं, म्हणजे तो सारखा फेऱ्या मारायचा. मग आम्ही त्याच्या पार काढाच काढला, म्हणजे शेपाळ त्याला फोकारला त्याला. पोकरला असं असं. आणि तो सतत यायचा, तो तर 8-10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत होता तो सतत फेरे मारायचा असं. इकडलं तिकडं इकडे बॅटरी मारली का तिकडून चढायचं, तिकडनं हा, चढायचं. तिकडनं मारली का इकडे यायचं असं. असं असं. चालेल.